नमस्कार. सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण जाणून घेऊयात की पालेभाज्या किती खायला पाहिजेत, त्यांचे चांगले वाईट गुणधर्म काय आणि त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण फळभाज्यांविषयी जाणून घेतले. पुष्पे, पत्रे, फले, नाले, कंदेचे गुरुताक्रमात असा अष्टांग संग्रहामध्ये उल्लेख आहे. म्हणजे की एखाद्या वनस्पतीची फुलं हे सगळ्यात पचायला हलकी आहेत, त्यापेक्षा त्याची पानं जड आहेत, त्यापेक्षा फळं, त्यापेक्षा त्याचे देठ आणि त्यापेक्षा जास्त पचायला जड आहेत त्याची मुळं म्हणजे कंद. त्याचमुळं ज्या काही फळभाज्या आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये पृथ्वी आणि जलमहाभूताचं आधिक्य असल्यामुळं त्यांच्यापासून जास्त पोषण मिळते आणि त्यापासून आपले अस्थि, मज्जा, मांस ह्या धातूंचं पोषण चांगलं होते, म्हणून ते जास्त प्रचलित आलेत आणि ते जास्त खाल्ले जातात. तसंच अपेक्षित आहे. तसंच आपल्या भारतामध्ये जर आपण राहत असू तर तिथं जास्त प्रमाणात फळभाज्या खाण्याची अपेक्षा आहे. पण सध्या सगळीकडे भरपूर प्रचार होते की पालेभाज्या तुम्ही जास्त खाल्ल्या पाहिजेत, पालेभाज्या आपल्या शरीरासाठी जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर आयुर्वेदात तसं नाही आहे. उलटं पालेभाज्या तुम्ही जेवढ्या जास्त खाल तेवढं तुम्ही जास्त रोगी व्हायचे चान्सेस आहेत असं आयुर्वेदात मेन्शन करून ठेवले. पहिले तर पालेभाज्या या स्वतः जास्त काळ टिकत नाहीत, त्यांचं स्वतःचं आयुष्य कमी आहे. जसं की आपण एखादी फळभाजी आणली, म्हणजे समजा भोपळा, तो तुम्ही 15 दिवसापर्यंत पण खाऊ शकते, पण पालेभाजी तुम्हाला 2 दिवसात संपवायला पाहिजे, नाहीतर ती शिळी होती आणि मग त्याच्यामध्ये काहीच राहत नाही आणि ती कुजायला स्टार्ट होते. तसं मी जास्त प्रमाणात जर पालेभाज्या खाल्ल्या तर त्यापासून तुमचे धातू जे तयार होणार आहेत ते तेवढेच कमजोर होणार आहेत, तसंच तुमचं शरीर पण तेवढंच कमजोर होणार आहे. त्याचमुळं मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये जास्त त्यांचं बल जास्त असते आणि त्यांचे धातूंचं पोषण जास्त होते असं बघायला मिळतं. मग हे फॉरेनर लोकांनी एवढा त्याचा प्रचार का केला आहे, तर त्यांच्या आहारात मांस जास्त असते आणि फायबर्स कमी आहेत, त्यामुळे त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यांना मलावष्ठांबासारख्या तक्रारी वारंवार होतात आणि त्याला काउंटर करण्यासाठी आहारात फायबर जास्त असायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. ते योग्य पण आहे. पण भारतामध्ये आपण जे काही खातोय, आपण ब्रेड नाही खात, आपण चपाती भाकरी खातोय किंवा आपल्या सगळ्या इतर घटकांमध्ये फायबरच प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचं फायबर रोजच्या रोज तुमच्या आहारात पाहिजेच असं नाही. त्याचमुळं तुम्ही रोजच्या रोज पालेभाजी खायलाच पाहिजे असं नाही. शिवाय पालेभाजी ह्या बऱ्याच वातूल असतात, म्हणजे त्या वाढवतात तुमचा, आणि आपण कशा तयार करतोय त्याच्यावरती पण डिपेंड आहे की पालेभाजी शरीरात जाऊन काय करेल. म्हणजे बऱ्याचदा कच्च्या पालेभाज्या खाण्याचा ॲडवाइस केला जातोय. कच्चं खाणं तर आयुर्वेदामध्ये अलाउडच नाही. जर तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल, तुम्ही भरपूर श्रम करताय, तेव्हाच तुमचा अग्नी अतिशय चांगला आहे आणि तेव्हाच तुम्ही सॅलड किंवा कच्च्या भाज्या खाल्ल्या तर चालणार आहेत. सरसकट सगळ्यांनी कच्च्या भाज्या खाण्याचा अजिबात उपयोग नाही आणि त्याच्याने उलट त्रासच होतोय. बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे गॅसेस होतात, त्याच्यामुळे पोट फुगते किंवा जेवल्या अतिशय गच्च वाटते, अनकम्फर्टेबल वाटते, ह्या तक्रारी होतात आणि दीर्घकाळ जर तुम्ही असं करत राहिला तर पचनसंस्था बिघडायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे रेग्युलरली पालेभाजी खायला पाहिजे, रोजच्या रोज पालेभाजी खायला पाहिजे असं अजिबात नाही. पालेभाज्या जर तुम्ही खात असाल तर आठवड्यातनं 1-2दा खाल्ली तरी पण सफिशियंट आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यातून मिळणारं आयर्न, कॅल्शियम ह्या सगळ्यासाठी सांगितलं जाते की तुम्हाला त्याची डेफिशियन्सी आहे तर तुम्ही ते खा. पण तसंही नाही आहे. जर तुम्ही लोखंडीच्या कढईमध्ये, तव्यामध्ये स्वयंपाक केला तर तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यातनं आयर्न मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनल दुसरं काही घ्यायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे आपली आहार पद्धती जी आहे त्याच्यामध्ये भाजी, चपाती, भाकरी, वरण हे सगळं जर तेव्हा तुम्ही खात असाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची डिफिशियन्सी तशी पण होणारच नाही. त्यामुळे ॲडिशनल तुम्ही पालेभाज्याच खायला पाहिजे असं नाही. याशिवाय पालेभाज्या तुम्ही कशा तयार करताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. मग बऱ्याचदा फक्त उकडून पालेभाजी घेतली जाते किंवा त्याला फ्राय केलं जाते. पण पालेभाजी करण्याची योग्य पद्धत शास्त्रात उल्लेख असा आहे की ती पहिले उकडून घ्या, त्यातलं पाणी सगळं पिळून घ्या आणि त्याला तुपात फोडणी द्या. आणि अशी पालेभाजी जर तुम्ही खात असाल तर ती पित्त कमी करणारी होते आणि वात पण वाढू देत नाही. शिवाय तुम्ही ती खाताना थोड्या क्वांटिटीत खा. म्हणजे फक्त पालेभाजी आणि चपाती हे जेवण झालं तर ते बरोबर नाही. त्याच्याबरोबर फळभाज्या असू द्या, कडधान्य असू द्या आणि मग थोड्या प्रमाणात तोंडी आवण्यासाठी मध्ये मध्ये पालेभाजी खाणं असं अपेक्षित आहे. असं जर होत असेल तर ते शरीरासाठी हितकारक आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्या पण कोणत्या जास्त चांगल्या आहेत तर आयुर्वेदानुसार तांदूळच्या, पालक या भाज्या चांगल्या सांगितल्यात. म्हणजे अगदी तापात सुद्धा तुम्ही तांदूळाची भाजी खाऊ शकता. इतर जे फार लोकांना आवडते अशी मेथी ही पित्तकर आहे
म्हणजे बरेच लोक पेशंट सांगतात आल्यानंतर मी मेथी खाल्ली आणि मला स्किनवर रॅश आली, त्याच्यानंतर डोकं दुखायला लागलं, उलटी झाली, या प्रकारे. महत्त्वाचा विषय आहे की पालेभाज्या स्वच्छ करायला डिफिकल्ट जातात. म्हणजे जर त्या व्यवस्थित स्वच्छ केल्या नाही गेल्या तर त्याच्यामुळे कृमी व्हायचे चान्सेस जास्त आहेत. पावसाळ्यात तर त्याला चिखल असतोय किंवा त्याच्यावरती छोटे छोटे किडे येतात. म्हणजे मेथीच्या भाजीवरती असे पांढरे डिझाईन झाल्यासारखे होते, त्याच्यामध्ये कृमी असतात. हे सगळे जास्त त्रासदायक होतात. म्हणजे जास्त आजारी पडायला तेव्हा माणूस ते कारणीभूत होतात. म्हणून तर पावसाळ्यात अजिबातच पालेभाजी खाऊ नका असं सांगितलं आहे. याशिवाय जी लहान मुलं आहेत किंवा म्हातारी माणसं आहेत त्यांना पण पालेभाज्या कमीच प्रमाणात द्याव्यात. बऱ्याचदा आपल्याला आढळून येते की त्यांनी पालेभाजी खाल्ली समजा लहान मुलांनी आणि त्यांना लूज मोशन्स होत आहेत. हे होणं बऱ्याचदा दिसते. त्यामुळं त्यांना पण कमी प्रमाणातच पालेभाज्या द्यायला पाहिजेत. असं नाही की त्यांचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होऊ नये म्हणून त्यांना रोजच्या रोज पालेभाजीचं सूप दिलं आहे आणि पराठे करून दिले. हे वारंवार असं करणं योग्य नाही. कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म, तो पदार्थ कसा बनवला आहे, त्याचे संस्कार या सगळ्याचा विचार करून, शिवाय कोणते खाणार आहे, त्याची प्रकृती काय आहे, देश काय आहे, त्याला साखमी काय आहे, त्याचं वय काय आहे, या सगळ्याचा डिटेल विचार करून आहाराबद्दलचे अतिशय उत्तम मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्रात केले गेले आहे. त्यामुळे कोणत्याही एकाच पदार्थाला तो फार चांगला आहे आणि इतर सगळे खराब आहेत अशा प्रकारचं जे प्रमोशन केलं जाते तसं करणं हे शरीरासाठी घातक आहे. आहार हा बॅलन्स असला पाहिजे, तो या दृष्टीनं की त्याच्यामध्ये सर्व 6 चवींचा समावेश असला पाहिजे. अशा प्रकारची माहिती पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.